हाय हॅलो फ्रेंड्स, आज मी निघाले काळभैरीला, जे की आहे गडिंग्लजमध्ये. इथून जाण्यासाठी तुम्ही इथे हनुमान मंदिरच्या इथून बसही पकडू शकता किंवा वडापने जाऊ शकता, जे मोस्टली रविवारी अवेलेबल असतं. बस येत नाही तोपर्यंत मी हनुमानचं दर्शन घेतलं आणि आता बसची खूप वाट बघितली, पण मला बस काही मिळाली नाही. तर मी ओळखीचे एक दादा मिळाले, त्यांच्या गाडीतून मी प्रवास केला. हा काळभैरीचा बस स्टँड आहे, इथे तुम्ही उतरू शकता आणि इथून सरळ मंदिराकडे हा रस्ता गेला आहे. 2 रस्ते आहेत, एक सरळ रस्ता आहे आणि एक पायऱ्याने जाण्याची सोय आहे. तर मी पायऱ्याने जाणं पसंत केलं. हा आजूबाजूचा निसर्ग आहे. हा दुसरा अजून एक रस्ता आहे जो मागच्या साईडने आहे, तिथेही शिवची मूर्ती शिवाय. आता मी चालले आहे पाय धुण्यासाठी. आता हा सरळच रस्ता मंदिराकडे जात आहे. फुलहार तुम्हाला बाहेरूनच आणावं लागेल, कारण की मंदिरच्या परिसरात रविवारीच फक्त फुलहार मिळतात, बाकी नारळ आणि तेल मिळतं फक्त. दर्शन घेतल्यानंतर कापूर अगरबत्ती लावली आहे. आता मी मंदिर परिसरात बसली आहे. मस्त पावसाळ्याचा दिवस आहे, पाऊस पडत होता आणि मस्त असं हिरवंगार निसर्ग दिसत होता. आता आपण जाणार आहोत एक मंदिर आहे, जे की खाली आहे. तुम्ही दोन्ही रस्त्याने जाऊ शकता. एक त्या शिड्यांच्या साईडनेही रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. मोस्टली त्या साईडने गेलेलं जास्त बरं पडेल, जो मी तुम्हाला दाखवते. हा रस्ता आहे जो शिड्यांनी येतो, तो डायरेक्ट हा बरा पडतो. आता मी निघाले परतीच्या प्रवासाला. आता मी ह्या साईडने जाणार आहे. येताना मी पायऱ्या नेल्या, आता जाताना रस्त्याने जाणार आहे. वरून मंदिर परिसर हा असा दिसतो. आज सोमवार होता, त्यामुळे कारण कोणी आलं नव्हतं, रविवारची गर्दी असते. आता मी निघाले परतीच्या प्रवासाला. इथून रस्त्याने बाहेर आले. आता जाते बस स्टँडला. हा आहे बस स्टँड. इथे गडिंग्लजला जाणारी कोणतीही बस तुम्ही पकडू शकता. आता मी लालपरीने गडिंग्लजला चालले. असा माझा 10 रुपयामधला हा काळभैरी प्रवास.